विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीची परीक्षा आपल्याला द्यायची आहे, बरोबर आहे. मग फॉर्म तर भरला पाहिजे. मग चला आता ते काम सुरू झालेलं आहे. पण मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला. याच्या पाठीमागचं कारण काय सांगतो. बऱ्याचशा मुलांना ना प्रॉब्लेम होतो बरं का. मी दरवर्षी बघतो, लक्षात घ्या. म्हणजे काय होतं, की लास्ट डेट किती आहे? चला 15 फेब्रुवारी आहे सीईटीचा फॉर्म भरायचे, बरोबर आहे. आहे की मग वेळ निवांत भरूया. मी तुम्हाला सांगतो, अगदी 14 फेब्रुवारी पर्यंत थांबणारी मुलं मी बघितलेत. अगदी 15 फेब्रुवारीला फॉर्म भरायला घेऊया आपण, अशी पण मुलं आहेत. मग या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे म्हणूया आपण, अशा मुलांसाठी लास्ट मोमेंटसाठी म्हणूया आपण, जे थांबतात ना त्यांच्यासाठी, की असं यावर्षी तुम्ही करायचं नाहीये. मी तुम्हाला सांगू का, की चला ठीक आहे 30 तारखेपासून सुरुवात तर झालेली आहे म्हणूया आपण. ओके 15 फेब्रुवारी पर्यंत आहे. नाही जरी झालं तर तुमच्याकडं ₹500 भरून तुम्ही अगदी 22 फेब्रुवारी पर्यंत लेट फी भरून तुम्ही फॉर्म भरू शकता. अरे पण का लेट फी भरायची? कशासाठी? मी तुम्हाला सांगतो, तसं विचार केला तर जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, पुन्हा ओएमएस स्टुडंट म्हणजे महाराष्ट्र सोडून बाकीचे स्टुडंट, जे-एन-के मायग्रंट याच्यासाठी ₹1000 फी आहे. ओके. एरवी मला असं वाटायचं बरं का, म्हणजे बघा मी काय सांगतोय, की ठीक आहे ओपनसाठी फी नेहमी जास्तच असायची. पण जर कास्टमध्ये असेल तर अतिशय कमी फी असायची. पण यावर्षी ना बरं का ₹800 फी आहे. एस-सी, एस-टी, बी-जे-एन-टी, एन-टी, एन-टी सगळ्या कास्टसाठी. एस-सी, बी-सी पण आहे बरं का. ई-डब्ल्यू-एस म्हणजे ऑलमोस्ट सांगू का, सगळी लोकं एवढीच फी भरणार आहे. कारण ज्यांना कास्ट काय सवलत नव्हती ते आता ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी मध्ये आहेतच, लक्षात घ्या. बरोबर आहे? सो मेन पॉइंट काय? ते आणखीन ₹500 कशाला भरायचे? बरं, वेळीच जर फॉर्म व्यवस्थित भरला, काही चुका न टाळता, तर पुढे पण काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. म्हणजे छोटासा व्हिडिओ होणार आहे. पण आता जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरणार, तेव्हा बाळांनो पहिला विचार करायचा, की ही जी आता एम-एच-टी सी आपली एक्झाम आहे. एम-एच-टी सी-ई-टीला किती दिवस उरले? ओके. किती टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत? जर बोर्डची एक्झाम मध्ये येत असेल, जेईचा पहिला अटेम्प्ट मध्ये येत असेल, तर त्याला टॅकल कसं करायचं? ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की बोर्डची तयारी करत असतानाच एम-एच-टी सी-ई-टीची पण तयारी होते, हे आपल्या मनाला सांगायचं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू का, एक व्हिडिओ मी असा तयार केलाय बरं का, त्यात मी किर्चॉफ्स करंट लॉ आणि टेक्स्टबुक मधलं न्यूमेरिकल घेतलंय. ओके. आणि त्या टाइपचे जवळ-जवळ 7-8 प्रश्न मला सीईटीत आहे तसे मिळाले. व्हॅल्यू चेंज होतील रे, व्हॅल्यू चेंज होतील, पण कन्सेप्ट तर तीच असणार आहे. मग बोर्डची प्रिपरेशन ठीक आहे, मी सर आता बास सीईटी नाही करणार, आता बोर्डचं प्रिपरेशन करणार. म्हणजे काय करणार तू? काय करणार? लिखाण करत बसणार? माझ्याकडे अशी मुलं होती बरं का, जी निदान ऐकत नव्हती माझं बरं का. उगाच एक डेरिव्हेशन 10 वेळा लिहीत बसणार. अरे मूर्खपणा आहे हा. तुम्ही काय करा आणि हो आणखीन मी अशी एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं बघितलीत बरं का, लक्षात घ्या, की 4-4 तासाचे व्हिडिओ लेक्चर्स बघत बसतात. आता तुम्ही अभ्यास करायची वेळ आली. व्हिडिओ लेक्चर बेस्ट आहेत रे. मी किती चॅनलची नावं घेऊ. त्यांनी 4 तास, 5 तासाचे व्हिडिओ अपलोड केलेत, मॅरेथॉन लेक्चर्स घेतलेत. दी बेस्ट आहेत. पण आता नुसतं व्हिडिओ लेक्चर बघून होणार नाहीये. ही गोष्ट स्वतःच्या मनाला सांगा. आता तुम्हाला स्वतःहून केलं पाहिजे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, स्वतःहून रिस्ट्रिक्शन्स लावून घ्या. ओके. प्रिलिमची तयारी नाहीये कुणाचीच परफेक्ट. काही मुलांची असेल, बाकीच्यांची नाहीये. हे असं का घडलं याचा पण विचार करण्याची वेळ आली. ठीक आहे. पण आता जरी प्रिलिमची तयारी नसेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे, की 5-5 दिवसाच्या गॅपवर आता मोठे पेपर सोडवायला घ्या बरं का. छोट्या-छोट्या टेस्ट तुम्ही रोज द्या. पण समजा आता मी माझ्या ऑफलाईनमध्ये कसा प्लॅन केलाय, की 5 तारखेला फिजिक्सचा एक फुल लेंथ पेपर घ्यायचा. 10 तारखेला केमिस्ट्रीचा पेपर घ्यायचा आणि 15 तारखेला 15 जानेवारीला मॅथ्सचा पेपर घ्यायचा. बास एक पेपर पुष्कळ झाला मला माहिती आहे. का? कारण मी माझ्या मुलांना जास्त फोकस हा एम-सी-क्यू सॉल्व्हिंगवर करायला लावतोय अजून पण. जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहेत त्यांची स्ट्रॅटेजी आमच्या इथे वेगळीच त्यांनी डिझाइन केली मुलांनीच बरं का. म्हणजे ते काय म्हणले मुलांनी मला, की आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स पैकी केमिस्ट्री आणि मॅथ्सचा सीईटीचा पोर्शन पुढच्या 10 दिवसात संपवतो. ओके. मग फिजिक्स तर रेग्युलरली आपलं होतंय. त्याबरोबर ते केमिस्ट्री, मॅथ्स संपवणार. मग का? फुल लेंथ ते म्हणतात, की फुल लेंथ सीईटीची टेस्ट द्या आम्हाला. ओके. 200 मार्काची. तेही फायद्याचं आहे. एकंदरीत म्हणजे काय प्लॅन पाहिजे. प्रत्येकाचा प्लॅन हा वेगळा असणार आहे. तुम्ही कुठल्या लेव्हलला आहात, काय कुठपर्यंत करताय अभ्यास याचा विचार करून तुम्ही प्लॅन तयार करा, लक्षात घ्या. आणि प्लॅन असेल तर फेल्युअर येणार नाही. ओके, येणारच नाही मी तुम्हाला सांगतो. नाहीच येणार, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो, आपण कुठल्या या स्टेजला आहे?
ओके. आपल्याला कुठल्या स्टेजला पोहोचायचंय हे तुम्ही डिसाईड करा अगोदर. त्यानुसार किती वेळ द्यावा लागणार आहे हेही तुम्ही ठरवा. बिलकुल वेळ वाया घालवायचा नाहीये. दुपारी झोपत असाल तर बंद करा. बास खूप अर्धा तास पण झोप खूप झाली लक्षात घ्या. कारण आपल्याला करायचंय जोरात अभ्यास. ठीक आहे. मग हे व्हिडिओ लेक्चर थांबवतोय तुम्ही बाळांनो. सुरू होतंय 30 तारखेला म्हणजे झालेलं आहे ऑलरेडी. तर तुम्ही 15 तारखेच्या आतच या जानेवारी महिन्यातच करून टाका ना तुम्ही. फॉर्म तो भरून टाका आणि हो सगळ्यात महत्वाचं बरं का. आता हे रजिस्ट्रेशन जेव्हा होईल ना बाळांनो म्हणजे रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ना, ऑब्व्हियसली ना तिथं तुम्हाला सेंटरसाठी ऑप्शन द्यावे लागणार ना, विचारपूर्वक द्या बरं का. म्हणजे मी माझ्या इथं आता रिपीटर मुलं आहेत बरं का. त्यांना सांगितलंय की साताराच सेंटर पाहिजे मला. ह्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगायचंय बरं का. माझा एक स्टुडंट होता बरं का. ऑफलाईनला माझ्याकडे होता बरं का. अगदी कोव्हिडचीच बॅच बरं का. ऑक्टोबर महिन्यात त्याची परीक्षा होती. पण त्यानं काय केलं, की सेंटर त्याच्या गावाकडचं टाकलं. बघा आणि ऑब्व्हियसली मग 1 आठवडा ऑफलाईन क्लास सोडून ऑक्टोबरमध्ये तो तिकडे गेला. त्या आठवड्यात त्याचा अभ्यास झालाच नाही. परीक्षेच्या वेळेस तुम्हाला सांगतो रात्रीच आदल्या दिवशी फोन, की "सर उद्या पेपर आहे आशीर्वाद द्या." म्हणलं, "अरे आहेच तुझ्यावर आशीर्वाद." दुसऱ्या दिवशी उठल्या-उठल्या फोन, की "आता निघणार आहे थोड्या वेळाने सर आशीर्वाद द्या." सेंटरवर पोहोचलोय आशीर्वाद द्या. "सर आज चाललोय आशीर्वाद द्या." अरे काय? भीती होती मनात. मग मी तुम्हाला सांगतो होतं काय माहितीये का, की तुम्ही 2 वर्ष जेवढं करताय ना, शेवटचे 10 दिवस पण तेवढंच करावं लागतं. रिवाईज. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला सेंटरचं नाव द्यायचं असेल, तर योग्य द्या. आता होतं काय बघा, की मधल्या काळात काय झालं साताऱ्यामध्ये, मुलींना सगळ्यांना साताऱ्यात सेंटर मिळालं बरं का. एका वर्षी तसं झालं होतं बरं का. आणि मुलांना कुठलं? पुण्यातलं सेंटर मिळालं. तर त्याच्या वेळेस असं जर झालं, की तुमचं सेंटर तुमच्या घरापासून दूर असेल, तर आदल्या दिवशी जाऊन राहिलं पाहिजे तिथं बाळांनो. सिरियसली राहिलं पाहिजे. मुलं चूक काय करतात? 9:00ला पेपर आहे ना, सकाळी 4:00ला निघूया साताऱ्यातून. 6:00 वाजेपर्यंत पोहोचतोय. पण ती धावपळ, थकवा, अरे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे आणि ट्रॅफिकच झालं, काय प्रॉब्लेमच आला तर टायर पंक्चर झालं, हे झालं, ते झालं तर ते वेगळीच भीती आहे की नाही? त्यामुळे तो एक विचार करून जर द्यायचं असतील म्हणजे आता YouTubeवर पहिल्यांदा बघा. जवळ-जवळ प्रत्येक चॅनलवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ येतील किंवा आले असतील. प्रॉपरली एका चॅनलवर पण डिपेंड राहू नका. 2-3 व्हिडिओ बघा थोडा वेळ काढून. ओके. आणि ज्या चॅनलवर तुम्हाला चांगली माहिती मिळते, ते चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का बाळांनो. सगळे चॅनल चांगलेच आहेत लक्षात घ्या. बरं मग आता सीईटीचा फॉर्म पण भरून होईल. बोर्डची परीक्षा पण जवळ आली. जेईचा पहिला अटेम्प्ट आलाय. ओके, हे येणारच होतं ना कधी-कधी. असा विचार करून वागा. नाहीतर सीईटीचं जवळ आलं, हे जवळ आलं, काय होईल माझं, होईल का नाही? हे असं वागायचं नाहीये लक्षात घ्या. ठीक आहे? मग व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.